भावी आमदार बापूसाहेब शांताराम डोके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी आष्टी तालुक्यात गावतीथ भेट व कडा शहर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दौरे चालू केले। देवळाली पानाची कडा धिरडी धामणगाव देवीनिमगाव दादेगाव डोगरगणशेरी आष्टी येथे गाठी भेट देऊन सत्कार करण्यात येत आहेत आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हणाले। आता अगदी महिन्या ते दीड महिन्यावर आष्टी पाडोदा शिरूर विधानसभा लागलेली आहे आणि आष्टी मतदारसंघातून शरदचंद्रजी पवार गटाकडून ज्येष्ठ नेते बापूराव डोके यांना हे इच्छुक आहेत आणि त्यांनी आता संवाद दौरा सुरू केलेला आहे। संवाद दौरा करत करत ते आज कडा शहरामध्ये आलेले आहेत आणि कडामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे यांच्या संपर्क कार्यालयावर आलेले आहेत। जाणून घेऊया कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरे जाणार त्यामध्ये आपलं स्वागत आहे। आपण शरदचंद्रजी पवार गटाकडून इच्छुक आहात आणि आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि संवाद दौरा सुरू केलेला आहे। जनतेचा कसा प्रतिसाद आहे? तसा संवाद दौरा आम्ही 1 महिन्यापासून चालू केलेला आहे, परंतु आमचं जे गाव आहे त्यावेळेस देवस्थानाचं दर्शन घेऊन आज कडा गटामध्ये आलो। त्यांच्या आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस त्यांच्या ऑफिसला आलो असता त्यांनी स्वागत केलं, सत्कार केला आणि शुभेच्छासुद्धा दिल्या। तर आत्तापर्यंत सकाळपासून 8 वाजल्यापासून करतोय, अतिशय उत्तम प्रतिसाद। लोक 12-12 वाजेपर्यंत वाट पाहत थांबले होते
परंतु आता पाऊसच्या आधी जर झालेली आहे दुपारच्या वेळात थोडीशी गर्दी असते, सकाळी गर्दी असते. अतिशय उत्कृष्ट असेल. आपण कुठल्या मुद्द्यावर आता विकासाचाच मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे. बाकीचे मुद्दे तर आता समोर निवडणुकी नाही. विकासाच्या बाबतीत म्हणजे तो शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, असे रस्त्यांचे प्रश्न असतील. पण प्रत्येक मतदारसंघामध्ये अंतर्गत रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तसंच आष्टी मतदारसंघात सुद्धा अंतर्गत रस्त्याची खूप समस्या मोठी आहे आणि सगळं समोर ठेवूनच पुढं चालतं. अण्णा तसं पाहिलं यावर काय सांगू? नाही, आता ह्या गोष्टीवरती उद्या आम्हाला संधी मिळाल्याशिवाय आम्हाला आज तरी काही करता येत नाही. आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. पण जर समजा आमच्या सर्व आघाडी पक्षांनी आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी जर आम्हाला संधी दिली तर निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रासारखं आम्ही इथं काहीतरी करण्याचा मानस आमचा आहे मोठ्या प्रमाणात, की जेणेकरून बेरोजगारी त्या ठिकाणी संपली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. मतदारसंघात आष्टी, पाटोदा आणि शिरूर असा 3 तालुक्याचे म्हणून मतदारसंघ आहे. तर या मतदारसंघातील जनतेला मी एवढाच संदेश देऊ इच्छितो की आत्तापर्यंत आपण खूप वाट पाहिली. आता मला कोणावरती काही टीका करायची नाही, टीका करायचा आता वेळ पण नाही. अजून खूप माझ्या उमेदवारी जाहीर व्हायच्यात. ही टीका करण्याची वेळ नाही आणि टीका करायची पण नाही. परंतु आता भरपूर संधी दिली सगळ्यांना. आम्हाला एकदा संधी द्यावी, जनतेने बी द्यावी आणि पक्षाने द्यावी. म्हणजे त्यातून काहीतरी आपल्याला जो करण्याचा मानस आहे, मी जे समस्या सांगितल्या आपल्याला त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हे झाल्याशिवाय